राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांपैकी पंचायत समिती आणि नगराध्यक्ष पदाच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर प्रचाराला जोर आला आहे. महायुती आणि आघाडीचे नेते प्रचारसभा आणि कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. विकासकामांबद्दल कळत नाही अशीच माणसं नाहक उणीधुणी काढत राहतात. आपला संकल्प विकासाचा आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते आज ठाणे जिल्ह्यात बदलापूर इथल्या प्रचारसभेत बोलत होते. आधीच्या सरकारने दुर्लक्ष केल्यानं शहरांमध्ये समस्या निर्माण झाली आहे. भाजपा आघाडीच्या सरकारनं मोठ्या प्रमाणावर विकास घडवून आणलाय असं ते म्हणाले. लातूर ग्रामीणचे माजी आमदार त्र्यंबक नाना भिसे तसंच माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज लातूर इथे काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला आहे. गेल्या 15 दिवसात लातूरातले काँग्रेसचे अनेक पदाधिकारी, माजी लोकप्रतिनिधी यांनी काँग्रेस सोडत भाजपात प्रवेश केले. यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपानं प्रचारात आघाडी घेतल्याचं चित्र आहे. मुख्यमंत्र्यांनी लातूरात लोहा आणि उदगीर इथे तर हिंगोलीतही प्रचारसभा घेतल्या. महायुती सरकारनं केलेल्या कामांची माहिती देत भाजपा उमेदवारांच्या पाठीशी उभं राहण्याचं आवाहन त्यांनी केलं. देशामध्ये जहागीरदारी ही संकल्पना कधीच मोडीत निघाली, मात्र नंदुरबारचा तळोदा हा जहागीरदारांच्या पाशातून मुक्त करून इथल्या आदिवासी समाजाला मालक बनवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असं उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. ते तळोद्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत बोलत होते. जळगावात भडगाव आणि मुक्ताईनगरमध्ये त्यांनी प्रचारसभा घेतली. राज्यातल्या जनतेसाठी केलेल्या कामामुळे लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ झाल्याचं ते म्हणाले. साताऱ्यात मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारसभा झाल्या. दोन्ही नेत्यांनी पदयात्रांच्या माध्यमातून मतदारांशी थेट संवाद साधला. कोल्हापुरात काँग्रेसनं प्रचारयात्रा काढली. आमदार सतेज पाटील यांच्यासह अनेक काँग्रेस नेते प्रचारसभेत सहभागी झाले. सतेज पटेल यांनी यावेळी राज्य सरकारवर टीका केली.